ईश्वर महा, जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नामरूपा, बुद्धी न जाणे आणि जाणे त्यात शुद्ध परमात्मा विसरते. बोध प्राप्ती साधने बनवारा अनात्म वस्तूची जेव्हा प्रतीती असते तेव्हाच तो पदार्थ असतो, आणि ज्यावेळेला अनात्म पदार्थाची प्रतीती येत नाही त्यावेळेला तो पदार्थ स्वरूपाच्या दृष्टीने नसतोच. आणि या नियमाने जे काही अहंकाराधिक आहेत आणि त्याचं ज्ञान आहे ते ज्ञान काय होत असतं, उत्पन्न होत असतं आणि त्याचा लय होत असतो. म्हणजे हे अहंकारादी आणि त्याचं ज्ञान यांची युगपत उत्पत्ती होते आणि त्यांचा काय होतो, युगपत काय होतो, लय होतो. त्यावेळेला पूर्वपक्षाने शंका उपस्थित केली होती की तुम्ही जे सांगता की हे जे अहंकारादी आणि त्याचं ज्ञान आहे हे एकाच क्षणाला उत्पन्न होतात आणि एका क्षणाला काय होतात, नाश पावतात, हे तुमचं म्हणणं काही बरोबर नाही. कारण अहंकारादी आणि त्याचं ज्ञान हे साक्षी भाष्य आहेत. याचं ज्ञान कोणाला होतं, साक्षीला होतं. साक्षीच काय करतो, या पदार्थांना जाणतो. आणि तुमच्या मतामध्ये साक्षी हा कसा आहे, नित्य आहे. साक्षी जर नित्य आहे तर त्याचं ज्ञानही नित्य आहे. त्याचं ज्ञान नित्य आहे, साक्षी नित्य आहे, म्हणून त्याचे विषय सुद्धा कसे आहेत, नित्यच आहे. म्हणून तुम्ही जो अहंकारादिकांचा किंवा इतर पदार्थांचा जो उत्पत्ती आणि लय युगपत सांगितलेला आहे हे तुमचं म्हणणं काही बरोबर नाही. तर अहंकारादी पदार्थ यांची उत्पत्ती आणि लय होतो, तर साक्षीचे सुद्धा काय होईल, उत्पत्ती होईल आणि लय होईल. पण हे मत पात्र तुम्हाला काही मान्य नाही. कारण साक्षी कसं आहे, तर नित्य आहे. आणि साक्षी नित्य आहे हे जे म्हणणं आहे, हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांतच बाधित होऊन जातो. म्हणून अहंकारादिकाचं ज्ञान आणि ते पदार्थ यांचा उत्पत्ती लय होणं संभवत नाही. त्यावेळेला वेदांत मताने त्याचं समाधान सांगितलं की आम्ही जे सांगतोय अहंकारादिकांची उत्पत्ती आणि त्यांचा लय युगपत होतो, हे आमचं म्हणणं कसं आहे, बरोबर आहे. आणि असं मानलं तरी साक्षीवर कुठल्याही प्रकारचा दोष येत नाही. कारण साक्षी हा कसा आहे, नित्य आहे. मग साक्षी त्यांचं प्रकाशन करतो म्हणजे काय करतो, साक्षी हा साक्षात त्यांचं प्रकाशन करत नसून तो वृत्तीच्या साह्याने काय करतो, त्यांचं प्रकाशन करतो. आणि मग ती जी वृत्ती आहे त्या वृत्तीची उत्पत्ती संभवू शकते आणि लय सुद्धा संभवू शकतो. कारण क्षणाक्षणाला अनेक वृत्ती उत्पन्न होतात. एक वृत्ती उत्पन्न झाली की तिचा लय होतो, त्या वृत्तीचा लय झाला की दुसरी वृत्ती काय होत असते, उत्पन्न होत असते. अशा प्रकारचा या वृत्तींचा प्रवाह अखंड चालू असतो. पण तरी सुद्धा साक्षी मात्र तसंच असतो. साक्षीमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद होत नाही. साक्षी पूर्वी होता, आता आहे आणि नंतर आहे. सर्व अवस्थेमध्ये, जागृतीमध्ये, झोपेमध्ये आणि स्वप्नामध्ये सुद्धा कोण आहे, साक्षी आहे. ते जागृतीमध्ये आता साक्षी आहे, मग झोपेमध्ये त्याचा लय होतो का, झोपेमध्येही त्याचा लय होत नाही. स्वप्नामध्ये त्याचा लय होतो का, स्वप्नामध्ये लय होत नाही. का होत नाही, जर स्वप्नामध्ये साक्षी नसता तर मी स्वप्न पाहिलं की कोणाला कळलं असतं, ज्या अर्थी सकाळी जागा झाल्याच्या नंतर सांगतो, मला रात्री फार छान स्वप्न पडलं, मी पंढरपूरला गेलो, त्या ठिकाणी पांडुरंगाचं काय केलं, दर्शन केलं, आणि दर्शन करून बाहेर आलो आणि गरुड खांबाला भेटायला लागलो, तितक्या जागा झालो. मग हे स्वप्न पाहिलं कोणी, स्वप्नाचं ज्ञान कोणाला झालं, स्वप्नाचं प्रकाशन कोणी केलं, तर साक्षीनं प्रकाशन केलं. त्या अर्थी स्वप्नामध्ये सुद्धा काय आहे, साक्षी आहे. जे
मग स्वप्नामध्ये ठीक आहे साक्षी आहे, पण झोपेमध्ये साक्षी आहे का? झोपेमध्ये सुद्धा आहे. कसं आहे? झोपेतून उठल्याच्या नंतर सकाळी जागा झाल्याच्या नंतर तो झोपलेलाच मनुष्य काय सांगतो, मी रात्री खूप आनंदाने झोपलो होतो, सुखाने झोपलो होतो. रात्री 12 वाजता कधी फटाके वाजले हे माहीत सुद्धा पडलं नाही. कार्तिकीचं गायन कसं झालं हे सुद्धा मला काय झालं नाही, माहिती पडलं नाही. सुखाने झोपलो होतो आणि मला काही कळलंच नाही. हे की नाही, फटाके वाजले हे काय झालं नाही, कळलंच नाही. म्हणजे मी सुखाने झोपलो होतो आणि मला काही समजलंच नाही. हे कोणी जाणलं? याचं ज्ञान कोणाला झालं? साक्षीलाच झालं, आहे की नाही. साक्षीनंच त्याचं काय केलं, म्हणजे सुखाचंही प्रकाशन कोणी केलं? साक्षीनं केलं. आणि मला काही कळलं नाही त्या अज्ञानाचं प्रकाशन सुद्धा कोणी केलं? साक्षीनंच केलं. त्या अर्थी झोपेमध्ये सुद्धा काय आहे? साक्षी आहे. कारण साक्षी हा सर्व अवस्थेमध्ये, सर्व काळामध्ये, सर्व वस्तूमध्ये तो साक्षी आहेच आहे. त्याच्यामध्ये देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही. साक्षीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही, स्वगत भेद नाही. अशा प्रकारचा हा साक्षी कसा आहे? नित्य आहे. मग साक्षी नित्य आहे तर तुम्ही म्हणता की त्याच्या ठिकाणी असणारं जे ज्ञान आहे, त्याच्या ठिकाणी असणारी जी वृत्ती आहे, ते वृत्तीचा काय होतो? लय होतो. हे कसं? तर ते सांगतात वृत्तीचा लय होऊ शकतो. आपल्याला व्यवहारामध्ये सुद्धा काय येतो? अनुभव येतो. आता जी वृत्ती आहे थोड्या वेळाने ती वृत्ती राहीलच असं काही सांगता येत नाही. क्षणाक्षणा पालटे रंग, नाना बुद्धीचे तरंग. या बुद्धीच्या ठिकाणी अनेक अशा प्रकारचे तरंग उठतात आणि क्षणाक्षणाला वेगवेगळ्या प्रकारच्या काय होत असतात? वृत्ती निर्माण होतात. म्हणून वृत्तीचा जरी उत्पत्ती झाली, लय झाली, तरी साक्षी मात्र नित्य असतो. आणि साक्षी प्रकाशन करतो पदार्थाचं, अहंकाराधिकांचं साक्षी प्रकाशन करतो. म्हणजे साक्षात प्रकाशन करत नसून तो कोणाच्या साह्याने प्रकाशन करतो? तर वृत्तीच्या साह्याने प्रकाशन करतो. म्हणून आम्ही जे सांगितलंय की काय हा साक्षी नित्य असून त्या अहंकाराधिकांची युगपत उत्पत्ती होते आणि युगपत त्यांचा काय होतो? लय होतो. हे आमचं म्हणणं कसं आहे? बरोबरच आहे, योग्यच आहे. म्हणून या शरीरामध्ये आपल्याला जो अहंकाराधिकांचा काय या जन्मामध्ये अहंकाराधिकांचा जो अध्यास झालेला आहे, याला जर कारण कोण असेल तर पूर्वीच्या जन्माचं अहंकाराधिक आणि त्याचं ज्ञान आणि त्याच्यापासून उत्पन्न झालेला जो संस्कार, त्या संस्कारामुळे काय होत असतो? हा अध्यास घडत असतो. आणि मागच्या जन्मामध्ये कुठून झाला अध्यास? त्याच्या पाठीमागच्या संस्कारापासून. त्याच्या पाठीमागच्या जन्मामध्ये कुठून झाला? त्याच्या पाठीमागच्या जन्माचा संस्कार. अशा प्रकारे हा अध्यास घडू शकतो. म्हणून उत्तरोत्तर अध्यासाला कारण कोण आहे? पूर्व जो संस्कार आहे तो पूर्व संस्कार उत्तरोत्तर अध्यासाला काय होत असतो? कारणीभूत असतो. हा त्याचा काय आहे? अध्यासाविषयी हेतू आहे. त्यावेळेला पूर्व पक्षाने पुन्हा शंका विचारली होती. हा जरी तुम्ही आता नियम सांगितला की उत्तर जन्माला उत्तर अध्यासाला कारणीभूत कोण होतो? तर पूर्वीचा जो ज्ञानजन्य जो संस्कार आहे तो संस्कार अध्यासाला कारणीभूत होत असतो. मग आम्ही तुम्हाला असं विचारतो की ज्यावेळेला पहिल्यांदा सृष्टी निर्माण झाली, पहिले कोठेच नव्हते काही, पहिलं काहीच नव्हतं, परमात्मा एकटा होता. आणि मग त्याच्यापासून काय झाली? ही माया उत्पन्न झाली. त्याच्या ठिकाणी काय झालं? एकोहम बहुश्याम अशा प्रकारचा काय झाला? संकल्प निर्माण झाला. आणि संकल्प निर्माण होऊन तदैक्षत उपनिषदामध्ये सांगितले, त्यानं ईक्षण केलं. आणि ईक्षण करून काय केलं? त्याच्या संकल्पाबरोबर त्याला काही करावं लागत नाही परमात्म्याला. परमात्म्याच्या ठिकाणी फक्त संकल्प स्फुरला की ह्या जगताची काय झालेली? उत्पत्ती झाली. मग पहिल्यांदा ज्यावेळेला जगताची उत्पत्ती झाली आणि ही सृष्टी उत्पन्न झाली, उत्पन्न झाल्याच्या नंतर पहिल्यांदा जो मनुष्य देह निर्माण झाला, मग त्याच्यामध्ये कुठला संस्कार आला? ठीक आहे, त्याचा प्रश्न बरोबर आहे. ज्यावेळेला पहिल्यांदा ही सृष्टी निर्माण झाली त्यावेळेला हा संस्कार कुठून आला? किंवा संस्कार आता त्या सृष्टीमध्ये जो अध्यास घडला त्या अध्यासाला संस्कार कोणता आहे? कारण पूर्वी तर त्याच्यापूर्वी सृष्टी नव्हती. मग त्या सृष्टीचं ज्ञान आणि त्या ज्ञानापासून उत्पन्न होणारा संस्कार, तो संस्कार आला कुठून? अशा प्रकारची त्यांनी काय केलेली? शंका उपस्थित केलेली. त्यावेळेला पूर्व पक्षाने सिद्धांत पक्षी त्या पूर्व पक्षाचं म्हणणं ऐकून घेऊन त्याला सांगतोय की बाबा रे, ही जी शंका आहे
ही शंका प्रत्येकाच्या मनात येते. ज्यांना वेदांताच्या कुठल्याही प्रकारचे संस्कार नाहीत अशा प्रकारच्या माणसांना ही शंका उत्पन्न होऊ शकते, पण ज्यांना वेदांताचे संस्कार आहेत त्यांना मात्र ही शंका येत नाही. याचं कारण जर काय असेल ते आम्ही तुला सांगतो. खरं वास्तविक पाहिलं तर तुझं समाधान, या शंकेचं समाधान करणं अवघड गोष्ट आहे. तरी पण सांगतो, जगामध्ये 10 पदार्थ कसे मानलेले, 6 पदार्थ कसे मानलेले आहेत, अनादि मानलेले आहेत. त्यापैकी पहिला पदार्थ आहे ब्रह्म, दुसरा आहे अविद्या, तिसरा आहे त्यांचा संबंध, आणि चौथा आहे जीव, आणि पाचवा आहे ईश्वर, आणि 6वा आहे त्यांचा भेद. म्हणजे जीवाचा भेद, जीवाचा ईश्वराचा भेद, जीवाचा ब्रह्माचा भेद, जीवाचा अविद्येचा भेद, प्रत्येकाबरोबर काय करायचा भेद. म्हणजे यांच्यामध्ये असणारा जो भेद आहे, हे पदार्थ कसे आहेत तर अनादि आहेत. यांची उत्पत्ती होत नाही. स्वरूपाच्या दृष्टीने जर पाहिलं तर यांची उत्पत्ती नाही. मग अहंकाराधिकांची उत्पत्ती होते, पण जरी अहंकाराधिकांची उत्पत्ती शास्त्रामध्ये सांगितलेली असली, श्रुतीमध्ये सांगितलेली असली, तरी सुद्धा यांची उत्पत्ती कशी आहे म्हणतात, हे पदार्थ कसे आहेत, स्वरूपाने जरी अनादि नसले, अहंकारादी जे आहेत हे सुद्धा काही सांगितले आहेत, अनादि सांगितलेले आहेत, पण हे जरी स्वरूपाच्या दृष्टीने अनादि नसले तरी सुद्धा प्रवाह रूपाने कसे आहेत, अनादि आहेत. म्हणजे यांचा प्रवाह अखंड चालू राहतो. ज्याप्रमाणे काही माणसं गेली की त्याच्या जागेवर काय होतात, दुसरी नवीन माणसं येतात. काही पाणी वाहून गेलं त्याच्या जागेवर काय होतं, नवीन पाणी येतं. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा चांगली माणसं होती, वाईट माणसं होती, भांडणं करणारी माणसं होती, चोर होते, नाही का, अशा प्रकारची माणसं होती. आणि आताही तशा प्रकारची माणसं आहेत. म्हणजे ती गेली त्यांच्या जागेवर काय झाली, नवीन आली. म्हणजे म्हणजे तसंच पुढं ही संपली, पुढं काय होणार आहे, त्यांच्या जागेवर दुसरी येणार आहे. म्हणजे हा जो प्रवाह आहे, हा प्रवाह काय होत असतो, अखंड चालूच राहत असतो. त्यामुळे तू जो म्हणतोस की प्रथम सृष्टीमध्ये जो अध्यास घडला, त्या अध्यासाला संस्कार आणला कुठून, तर ही अखंड परंपरा काय होत असते, सतत चालूच असते. ज्याप्रमाणे रहाट गाडग्याची माळ असते आणि ते रहाट गाडग्याच्या माळेमध्ये पहिलं मडकं कोणतं असा प्रश्न निर्माण होत नाही. ज्यावेळेला ते मडकं बांधलं त्यावेळेला म्हणता येईल हे मडकं काय आहे, पहिलं आहे, हे दुसरं आहे, हे तिसरं आहे. पण संपूर्ण रहाट गाडग्याची माळ तयार झाली आणि तयार झाल्याच्या नंतर फिरायला लागली, आणि फिरायला लागल्याच्या नंतर विचारलं याच्यामध्ये पहिलं गाडगं कोणतं, तर तसं काही सांगता येत नाही. एवढंच सांगता येईल की पहिल्याच्या नंतरचं दुसरं, दुसऱ्याच्या नंतरचं तिसरं. कोणतं सांगता येणार आहे पहिलं, काहीही त्याच्यामध्ये काय करता येत नाही, सांगता येत नाही. किंवा दुसरा दृष्टांत दिला होता की ब्रह्मचार्याला किंवा संन्याशाला काय पडलं, स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये त्याला पुत्र झाला, पुन्हा त्याला नातू झाला, त्याला पंतू झाला, आणि मग याची संगती लावायची ठरले तर काय करावं लागेल आपल्याला, अगोदर काय झालं, याचं लग्न झालं, नंतर पुत्र झाला, नंतर काय झाला, त्याला नातू झाला, आणि नंतर काय झाला, पंतू झाला. कुठपर्यंत वाढवा तुम्ही. पण खरं वास्तविक जर पाहिलं तर ह्या गोष्टी क्रमाने घडत गेल्या का, नाही. एक क्षणभर आपल्याला स्वप्न पडतं आणि एका क्षणामध्येच काय झालं, ह्या सर्व गोष्टी घडून आल्या. मग याला कारण कोण, पंतूला कारण नातू, नातूला कारण पुत्र, पुत्राला कारण हा, असं काही तिथं कारण मीमांसा करता येईल का, तिथं काही कारणाचा शोध घेता येईल का, नाही. हे कसं झालं, यांची सगळ्यांची उत्पत्ती कशी झाली, युगपत झाली, आणि जागा झाल्याच्या नंतर त्यांचा काय झाला, युगपत नाश झाला. म्हणजे त्या स्वप्नामध्ये असणारे जे मिथ्या पदार्थ, त्या मिथ्या पदार्थाची युगपत उत्पत्ती झाली, आणि त्याच्या ज्ञानाची सुद्धा काय झाली, ज्या वेळेला ज्ञान त्याच वेळेला तो पदार्थ, ज्या वेळेला सिद्धांत सांगितला सृष्टीवादाचा, ज्या वेळेला प्रतीती असेल त्याच वेळेला तो पदार्थ असतो, आणि प्रतीती संपली की त्या पदार्थाचा काय होत असतो, नाश होत असतो. म्हणून हे जे सगळेच्या सगळे उत्पन्न झाले, हे कसे उत्पन्न झाले, युगपत उत्पन्न झाले, आणि युगपत पुन्हा काय झाला, त्यांचा नाश झाला. म्हणून जसं स्वप्नामध्ये असं घडतं तसंच जागृती हे सुद्धा काय आहे, एक प्रकारचं स्वप्नच आहे. 3 अवस्था मानल्या जातात ना, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. स्वप्न कशाला म्हणतात, की ज्याचा जागृतीमध्ये बाध होतो त्याला काय म्हटलं जातं, स्वप्न अवस्था म्हटली जाते. आणि ब्रह्मज्ञान झाल्यानंतर ज्या अवस्थेचा बाध होतो त्याला काय म्हटलं जातं, जागृती नाही म्हटलं जातं. म्हणजे 3 प्रकारच्या सत्ता आहेत, प्रातिभाषिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि परमार्थिक सत्ता, नाही का. स्वप्नाचा बाध जागृतीमध्ये होतो, आहे की नाही. तसं हे
मिथ्या जे पदार्थ आहेत स्वप्नामध्ये वाचलेले त्या पदार्थांचा किंवा जागृतीमध्ये वाचलेले जे सुद्धा जे अध्यस्त पदार्थ आहेत, मिथ्या पदार्थ आहेत, त्यांची कोणती सत्ता आहे? प्रातिभाषिक सत्ता आहे. मग प्रातिभाषिक सत्ता याचा बाद कशाने होतो? तर व्यावहारिक सत्तेने होतो, नाही का? रज्जूचं ज्ञान झाल्याच्या नंतर सर्पाचा काय होतो? बाद होतो. किंवा स्वप्न आपल्याला दिसलं आणि जागा झाल्याच्या नंतर ते जे स्वप्नामध्ये दिसणारे जे मिथ्या पदार्थ आहेत त्या मिथ्या पदार्थाचा काय होतो? बाद होतो. म्हणजे व्यावहारिक सत्तेमध्ये आलं की प्रातिभाषिक सत्तेचा काय होतो? बाद होतो. आणि ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर या व्यावहारिक सत्तेचा सुद्धा काय होतो? बाद होतो. मात्र पारमार्थिक सत्तेचा मात्र कशानेही बाद होत नाही. आत्मज्ञान झाल्याच्या नंतर आत्मा हा कसा आहे? अबाधित आहे. त्याचा कशाच्या योगाने काय होऊ शकत नाही? बाद होऊ शकत नाही. म्हणून साक्षी कसा आहे? नित्य आहे. आणि साक्षी नित्य असल्यामुळं त्या साक्षीच्या ठिकाणी जी काही प्रतीती येते, म्हणजे साक्षी ज्या पदार्थाचं प्रकाशन करत असतो ते वृत्तीद्वारा करत असतो. वृत्तीचा लय होतो, वृत्तीची उत्पत्ती होऊ शकते. आणि आम्ही जे सांगितलं की आता या जन्मामध्ये जो अध्यास घडला त्या अध्यासाला कारणीभूत कोण आहे? पूर्वजन्मीचा संस्कार आहे. म्हणून उत्तर अध्यासाला कारणीभूत कोण आहे? पूर्व संस्कार त्याला कारणीभूत आहे. हे आमचं म्हणणं काय झालेलं आहे? सिद्ध झालेलं आहे. म्हणून तू जो पहिला मुद्दा मांडला होता की सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार हे काय आहे? अध्यासाची सामुग्री आहे. तर आम्ही सांगतो की सत्यवस्तू ज्ञानजन्य ही अध्यासाची सामुग्रीच नसून फक्त सजातीय वस्तू ज्ञानजन्य ही काय आहे? तर कार्याध्यासाची काय आहे? सामुग्री आहे. आणि तिच्यामुळेच काय अहंकारादी बंधाचा अध्यास घडू शकतो. इथपर्यंतचा विषय आपला काय झालेला होता? काल झालेला होता. पुढे सांगतात कार्याध्यासात हे दोषत्रय कारण नाही. तर त्याने सांगितलं होतं की कार्याध्यास घडण्यासाठी 3 प्रकारचे दोष काय आहेत? कारणीभूत आहे. 3 प्रकारचे दोषी काय आहे? सामुग्री आहे. तर अगोदर पूर्व पक्षाचं काय म्हणणं आहे त्याच्यात मताचा इथे अनुवाद केलेला आहे. प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी, प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमलादी आणि प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य हे 3 दोष अध्यासात कारण आहेत. आणि आत्मा व अहंकारादी बंध यामध्ये सादृश्य नाही. प्रमाता व प्रमाणांची स्वरूपे असिद्ध आहेत. म्हणून आत्म्यावर बंधाचा अध्यास नाही असे पूर्व पक्षाचे म्हणणे आहे. म्हणजे प्रमातेच्या ठिकाणी दोष असावा लागतो, प्रमाणाच्या ठिकाणी सुद्धा दोष असावा लागतो आणि प्रमेयाच्या ठिकाणी सुद्धा दोष असावा लागतो. तर प्रमेयाच्या ठिकाणी कोणता दोष असावा लागतो? सादृश्य हा दोष असावा लागतो. तरच अध्यास घडतो. रज्जू सर्पामध्ये रज्जू आणि सर्प ही दोन्ही प्रमेय आहेत आणि त्यांच्या ठिकाणी लांबटपणा हा काय आहे? सारखेपणा आहे. म्हणून त्या ठिकाणी सादृश्य दोष असल्यामुळे काय घडू शकतो? अध्यास घडू शकतो. आणि प्रमात्याच्या ठिकाणी कोणता दोष असावा लागतो? लोभ भयादी दोष असावे लागतात. आणि प्रमाणाच्या ठिकाणी म्हणजे ज्याच्या द्वारा त्याचं ज्ञान होतं त्याला काय म्हटलं जातं? प्रमाण म्हटलं जातं. मग त्या प्रमाणाच्या ठिकाणी कोणता दोष असावा लागतो? पित्त मलादी दोष असावा लागतो. मग अशा प्रकारचे जर 3 दोष असतील तरच काय घडू शकतो? अध्यास घडू शकतो. आणि मग हे प्रमाणाच्या ठिकाणी काही नाही, सादृश्य दोष नाही. सादृश्य दोष का नाही? प्रमेयाच्या ठिकाणी ना, प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य दोष का नाही? तर या ठिकाणी कोण आहे? आत्मा हा प्रमेय आहे आणि जगत हे सुद्धा काय आहे? प्रमेय आहे. किंवा अहंकारादी हे सुद्धा काय आहे? बंध हे सुद्धा काय आहे? प्रमेय आहे. मग या 2 प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य कुठलं आहे? उलट कुठल्याही प्रकारचं सादृश्य नसून त्याच्यामध्ये अतिशय विरोधी अशा प्रकारचे काय आहे? धर्म आहेत. अंधकार आणि प्रकाश याप्रमाणे कसे आहेत? विरोधी धर्म आहे. आणि त्यामुळं त्यांच्या ठिकाणी काय? प्रमेय दोष सुद्धा घडू शकत नाही. आणि त्याशिवाय काय? प्रमात्याच्या ठिकाणी आणि प्रमाणाच्या ठिकाणीही कुठल्याही प्रकारचे दोष नाहीत. उलट जो प्रमाता आणि प्रमेय हे सुद्धा त्या बंधामध्येच येत असल्यामुळे, अहंकारादी जे बंध आहे किंवा जगत आहे याच्यामुळे मध्येच येत असल्यामुळे प्रमाता हा अध्यास घडण्याच्या पूर्वी असावा लागतो. परंतु त्या अध्यास घडण्याच्या पूर्वी या प्रमात्याची सिद्धीच होऊ शकत नाही. म्हणून हे प्रमाता आणि प्रमेय
प्रमाण हे दोन दोषही त्या ठिकाणी संभवू शकत नाही, म्हणून कार्याध्यासही घडू शकत नाही. अशा प्रकारे काय केलं, पूर्वपक्षाने आपलं म्हणणं मांडलं होतं. तर त्या पूर्वपक्षाचं काय करतात या ठिकाणी खंडन करतात. परंतु हे म्हणणे बरोबर नाही. पूर्वी ज्याच्या असण्याने कार्य होते आणि नसण्याने कार्य होत नाही असे कारणाचे लक्षण आहे. जसे दंड, चक्र, कुलाल, मृत्तिका असतील तर घट होतो, नसतील तर घट होत नाही. म्हणून दंड, चक्रादी घटाचे कारण आहेत. तर या ठिकाणी सांगतात तुझं जे हे म्हणणं बरोबर, तू जे म्हणतो की काय प्रमाता आणि प्रमेय प्रमाण यांची काय यांच्या ठिकाणी हे दोषत्रय असावे लागतात. प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय यांच्या ठिकाणी दोष असावे लागतात आणि हे दोषत्रय सिद्ध होत नाही, म्हणून कार्याध्यास संभवत नाही. हे तुझं म्हणणं बरोबर नाही. कारण आम्ही कारणाचं लक्षण सांगताना काय सांगितलं होतं की ज्याच्या असण्यामुळे काय होतं, कार्य होतं, त्यालाच काय म्हटलं जातं, कारण असं म्हटलं जातं. ते नसेल तर कार्य होऊ शकत नाही. मृत्तिका असेल तरच काय होऊ शकतो, घट होऊ शकतो. मृत्तिका नसेल तर मात्र काय होऊ शकत नाही, घट निर्माण होत नाही. म्हणून मृत्तिका हे काय आहे, कारण आहे. कारण असेल तरच कार्य घडतं, एरवी कार्य घडत नाही. म्हणून त्याला काय म्हणायचं, कारण असं म्हणायचं. असं कारणाचं काय केलं होतं, लक्षण केलं होतं. म्हणजे दंड, चक्र, कुलाल आणि मृत्तिका असतील तरच घट होतो. हे सगळीच्या सगळी काय आहेत, कारण आहेत. म्हणजे उपादान कारण आणि निमित्त कारण ही दोन्ही असतील तरच काय होऊ शकतो, कार्य होऊ शकतं. केवळ उपादान कारण नाही, मृत्तिका आहे मग घट होईल का, नाही होणार. तर घट तयार करणारी जी साधनं आहेत ती सुद्धा काय करावी लागतात, असावी लागतात. केवळ साधनं असूनही चालत नाही, तर घट निर्माण करणारा चेतन त्या ठिकाणी कोणीतरी असावा लागतो. म्हणून कुंभार सुद्धा असेल तरच काय होऊ शकतो, घट होऊ शकतो. म्हणून हा जो कारणाचा सर्वच्या सर्व समुदाय आहे तो समुदाय असेल तरच काय होऊ शकतो, घट उत्पन्न होतो. आणि तो जर नसेल तर मग मात्र काय होत नाही, घटाची उत्पत्ती होत नाही. म्हणून दंड, चक्र, कुलाल, मृत्तिका हे सगळेच्या सगळे काय आहेत, घटाचे कारण आहेत. तसेच दोषत्रय नसेल तर अध्यास होत नाही असे नाही. तसं तू काय म्हटलं होता, कार्याध्यासाची सामग्री सांगत असताना दोषत्रय ही काय सांगितली होती, कार्याध्यासाची सामग्री सांगितली होती. आणि तीन दोष असतील तरच काय होतो, अध्यास घडतो असं तुझं म्हणणं होतं. पण दोषत्रय नसेल तर अध्यास होत नाही असे नाही. पण आमचं असं म्हणणं आहे की तीन दोष नसतील तरी सुद्धा काय होऊ शकतो, अध्यास घडू शकतो. कसं, तर दोष नसतानाही अध्यास घडतो, म्हणून दोषत्रय अध्यासाचे कारण नाही. तीन दोष नसताना सुद्धा अध्यास घडू शकतो. आणि कारणाचं लक्षण सांगताना तर असं सांगितलंय की ज्याच्या असण्यामुळे कार्य होतं आणि नसण्यामुळे कार्य होत नाही. मग हे तीन दोष नसताना सुद्धा जर अध्यास घडू शकतो तर मग हे तीन दोष अध्यासाला काय होऊ शकत नाहीत, कारण होऊ शकत नाही. प्रत्येकाचं हे तीन दोष नसताना प्रत्येकाचं क्रमाक्रमाने वर्णन करून सांगतात की अध्यास कसा घडू शकतो. प्रथम सादृश्य दोषा वाचून अध्यास कोठे घडतो हे दाखवतो. सुरुवातीला तू सांगितलं होतं की प्रमेयाच्या ठिकाणी काय असावा लागतो, सादृश्य दोष असावा लागतो तरच अध्यास घडतो. पण आम्ही सांगतो सादृश्य दोष नसेल तरी सुद्धा अध्यास घडू शकतो. कसा घडू शकतो हे आम्ही तुला काय करतो, सांगतो. आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास सादृश्य दोषा वाचून होतो. ब्राह्मणत्वादी जाती हा स्थूल शरीराचा धर्म आहे, आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा नाही. सूक्ष्म शरीर म्हणजे अंतःकरण, पंचप्राण आणि 10 इंद्रिय असा 16चा समूह. स्थूल शरीरे अनंत झाली तरी सूक्ष्म शरीर एकच असते. आत्मा नित्य असून सर्व व्यापक आहे आणि सूक्ष्म शरीराचा नाश ज्या शरीरात ब्रह्मज्ञान होईल त्या शरीरात एकदाच होतो. म्हणून जात्यादी धर्म आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा म्हणता येत नाही, कारण आत्मा व सूक्ष्म शरीर एकच असून उत्तर शरीरात जाती भिन्न होते. कर्मभोगात असा नियम नाही की पूर्व शरीराची जाती असेल तीच उत्तर शरीरात व्हावी, आणि स्थूल शरीराचा धर्म न मानता आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा धर्म मानला तर सर्व उत्तर शरीराच्या ठिकाणी दुसरी जाती होणार नाही. मी द्विज आहे या बोधाने आत्म्याच्या ठिकाणी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जातीचे ज्ञान होते. या 3 वर्णांना उपनयन संस्कार आहे म्हणून द्विज म्हणतात. या कारणास्तव आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास सादृश्य दोषा वाचून आहे. इतकेच नव्हे तर उलट
आत्मा व्यापक, जाती परिचिन्न, आत्मा प्रत्यक, जाती पराक, आत्मा विषयी, जाती विषय असे विरुद्ध धर्म असता यांनाही आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी सर्व बंधाचा अध्यास घडतो. सुरुवातीला सांगतात की सादृश्य दोषा वाचून सुद्धा काय होऊ शकतो, अध्यास घडू शकतो. कसा घडू शकतो तर त्याने या ठिकाणी उदाहरण सांगितले की ब्राह्मणत्वादी जाती हा स्थूल धर्माचा, स्थूल शरीराचा धर्म आहे, नाही का. मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे, अशा प्रकारचा मनुष्य काय करत असतो, अभिमान धारण करत असतो. मग मी ब्राह्मण आहे अशा प्रकारचा अध्यास घडला. कोणाला घडला अध्यास? आत्म्याच्या ठिकाणी, साक्षीच्या ठिकाणी असा काय झालेला आहे, अध्यास झालेला आहे. वास्तविक पाहिलं तर ब्राह्मणत्वादी जाती हा कोणाचा धर्म आहे, स्थूल शरीराचा धर्म आहे. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर अशा प्रकारची 3 शरीरं आहेत. म्हणजे पंचमहाभूतापासून तयार झालेलं, पंचीकृत पंचमहाभूतापासून तयार झालेलं हे जे शरीर आपल्याला दिसतं, हे शरीर कोणतं आहे तर याला म्हणतात स्थूल शरीर. याच्या आतमध्ये सुद्धा आणखीन एक शरीर आहे, त्याला म्हणतात सूक्ष्म शरीर. या सूक्ष्म शरीरामध्ये कोण कोण येतं, पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंचप्राण आणि मन. किती तत्व झाली, 16 तत्व. काही लोक 17 तत्व मानतात. 15 झाली, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन आणि बुद्धी. किती तत्व झाली, 17 तत्व. म्हणजे 17 तत्वाचं किंवा 16 तत्वाचं काय आहे, हे सूक्ष्म शरीर आहे. काही लोक तर आणखीन 2 तत्व अधिक मानतात, 19 तत्वाचं मानतात. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. एकाच अंतःकरणाचे हे काय आहेत, 4 विभाग आहेत. मग 1 मानले काय, 4 मानले काय आणि 2 मानले काय, सगळ्यांचा अर्थ कसा आहे, एकच आहे. म्हणून या 17 तत्वाचं, 16 तत्वाचं किंवा 19 तत्वाचं जे सांगितलेलं आहे, हे कोणतं शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे. आणि यालाही कारण असणारं 3रं शरीर आहे, त्याला म्हणतात कारण शरीर. कारण शरीर म्हणजे जे अज्ञान, आत्मस्वरूपाचं जे अज्ञान आहे, त्या अज्ञानाला कोणतं शरीर मानलं जातं, कारण शरीर मानलं जातं. म्हणून हा जो मी ब्राह्मण आहे अशा प्रकारची जी जाती आहे, हा जाती कोणाचा धर्म आहे तर स्थूल शरीराचा धर्म आहे. तो आत्म्याचाही धर्म नाही आणि सूक्ष्म शरीराचाही धर्म नाही. मग सूक्ष्म शरीराचा धर्म कोणता आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मला भूक लागली, नाही का. अशा प्रकारचे जे धर्म आहेत हे सूक्ष्म शरीराचे धर्म आहेत. आणि शरीराला काही रोग झाला, नाही का, किंवा तो म्हणतो मी आंधळा आहे, मी पांगळा आहे, मी मुका आहे, अशा प्रकारचे हे जे धर्म आहेत, हे धर्म कोणाचे आहेत, स्थूल शरीराचे आहेत. तसं जाती हा धर्म सुद्धा कोणाचा आहे, ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्माला आला म्हणून स्वतःला काय समजायला लागला, ब्राह्मण समजायला लागला. आणि आत्म्यावर त्यानं काय केला, ब्राह्मणत्वादी जातीचा काय केला, आरोप केला. वास्तविक पाहिलं तर हा जो धर्म आहे, हा धर्म सूक्ष्म शरीराचाही नाही आणि आत्म्याचाही नाही, साक्षीचा सुद्धा हा धर्म नाही, कारण शरीराचा सुद्धा हा धर्म नाही, तर हा धर्म आहे स्थूल शरीराचा. परंतु त्याचा आरोप त्याने कुठे केला, आत्म्याच्या ठिकाणी केला. म्हणून हा जो धर्म आहे आत्म्याचा पण नाही आणि सूक्ष्म शरीराचा सुद्धा नाही. मग सूक्ष्म शरीर म्हणजे काय तर ते सांगतात, सूक्ष्म शरीर म्हणजे अंतःकरण, पंचप्राण आणि 10 इंद्रिय असा 16चा समूह म्हणजे कोण आहे तर सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीरामध्ये अंतःकरण येतं किंवा अंतःकरणाचे 4 भाग माना किंवा 2 भाग माना. पंचप्राण आणि 10 इंद्रिय. 10 इंद्रिय म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय असे मिळून जे 10 इंद्रिय आहेत, 10 इंद्रिय, पंचप्राण आणि एक अंतःकरण असा 16चा समूह मिळून त्याला काय म्हटलं जातं तर सूक्ष्म शरीर म्हटलं जातं. तर स्थूल शरीरे अनंत झाली तरी सूक्ष्म शरीर एकच असते. माणसाला एक शरीर संपलं की दुसरं शरीर काय होत असतं, तो धारण करत असतो. ज्यानं जशी जशा प्रकारचे कर्म केलेले असतील किंवा ज्याचं जसं प्रारब्ध असेल त्या प्रारब्धाच्या योगाने वेगवेगळ्या शरीराची त्याला काय होत असते, मृत्यूनंतर एक शरीर संपलं की दुसऱ्या शरीराची काय होत असते, प्राप्ती होत असते. वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णान न्यन्यानी शरीरानी नवानी देही. ज्याप्रमाणे मनुष्य काय करत असतो, जुनी वस्त्र टाकून देतो आणि नवी वस्त्र काय करत असतो, धारण करत असतो, त्याप्रमाणे देही म्हणजे जो आत्मा आहे
तो आत्मा काय करत असतो, जुनं शरीर झालं की तो सोडून देतो आणि नवीन शरीर काय करत असतो, धारण करत असतो. मग नवीन कपडे घातल्यावर माणसाला आनंद होतो का दुःख होतं? आनंद होतो. मग जुनं शरीर टाकून दिलं, नवीन शरीर धारण केलं तर दुःख व्हायला पाहिजे का आनंद व्हायला पाहिजे? पण तसं होत नाही. उलट शरीर पडलं, शरीर पडलं म्हणजे मनुष्य मेला असं म्हणतात. वास्तविक पाहिलं तर आत्मा हा जन्माला येत नाही आणि तो कधी मरतही नाही. जन्म आणि मरण कोणाचं आहे? या स्थूल शरीराचा धर्म आहे. मग स्थूल शरीर मरतं, जन्माला येतं. म्हणून हा जो धर्म आहे हा धर्म कोणाचा आहे? शरीराचा, स्थूल शरीराचा आहे. मग ही स्थूल शरीर कितीही जन्माला आली आणि कितीही मेली, अनंत जरी झाली तरी सुद्धा त्याच्यामध्ये मात्र सूक्ष्म शरीर कसं असतं? एकच असतं. सूक्ष्म शरीराचा नाश होत नाही. स्थूल शरीराचा जरी नाश झाला तरी सूक्ष्म शरीर मात्र तसंच राहतं. मग मनुष्य मेला म्हणजे काय होत असतं? हे जे त्याच्यामध्ये असणारे जे प्राण आहेत, हे प्राण काय करतात? हे जे सूक्ष्म शरीर आहे ते शरीर एका शरीरामधून काय करतात? दुसऱ्या शरीरामध्ये नेऊन पोहोचवतात. अशी योजना आहे पहा निसर्गाची म्हणा, देवाची म्हणा, प्रारब्धाची म्हणा, किंवा सृष्टीचा अशा प्रकारचा नियम आहे. हे शरीर पडण्याच्या अगोदरच दुसरं शरीर तयार झालेलं असतं आणि ते शरीर तयार होत असतानाच हे शरीर पडतं आणि पडल्याच्या नंतर काय होत असतं? हे सूक्ष्म शरीर त्या शरीरामध्ये जाऊन काय करत असतं? प्रवेश करत असतं. म्हणून सूक्ष्म शरीर कधीही मरत नाही. मग सूक्ष्म शरीराचा फक्त काय होत असतो? एकदाच नाश होतो. मग आत्मा नित्य असून सर्व व्यापक आहे. सूक्ष्म शरीरही काय आहे? एकच आहे. स्थूल शरीर अनंत झाले तरी सूक्ष्म शरीर कसं आहे? एकच आहे. आणि आत्मा सुद्धा कसा आहे? एकच आहे. कारण आत्म्याचा सुद्धा उत्पत्ती आणि नाश संभवत नाही. आत्मा हा कसा आहे? नित्य आहे. म्हणून नित्य असल्यामुळे पुन्हा तो कसा आहे? सर्व व्यापक आहे. सर्व व्यापक असल्यामुळे दुसरा जन्म दुसऱ्या ठिकाणी झाला म्हणून या आत्म्याला तिथं जावं लागतं असं काही नाही. आत्मा तिथे आहेच आहे. तो कसा आहे? सर्व व्यापक आहे आणि तो त्याचा नाश होत नाही. म्हणून तो कसा आहे? नित्य आहे. नित्य कशाला म्हणतात? ज्याचा तिन्ही कालामध्ये काय होत नाही? बाध होत नाही, त्याला काय म्हटलं जातं? नित्य म्हटलं जातं. म्हणून आत्मा नित्य आहे आणि पुन्हा सर्व व्यापक आहे. आणि सूक्ष्म शरीराचा नाश ज्या शरीरात ब्रह्मज्ञान होईल त्या शरीरात एकदाच होतो. सूक्ष्म शरीराचा एकदाच नाश होतो. स्थूल शरीराचा अनेक वेळेला नाश होतो. एक शरीर संपलं की दुसरं शरीर, म्हणजे अनेक वेळेला स्थूल शरीराचा काय होत असतो? नाश होत असतो. पण जे हे सूक्ष्म शरीर आहे किंवा त्याचं दुसरं नाव आहे लिंगदेह, या लिंगदेहाचा किंवा सूक्ष्म शरीराचा नाश मात्र कधी कधी होतो? एकदाच होतो. आणि तो म्हणजे ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर या सूक्ष्म शरीराचा नाश होतो. नाश होतो म्हणजे काय होतं? नाश होतो म्हणजे बाध होतो. म्हणून जात्यादी धर्म आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा धर्म म्हणता येणार नाही. म्हणून हा जो जाती धर्म आहे हा जाती धर्म आत्म्याचा पण नाही आणि सूक्ष्म शरीराचा पण नाही. का नाही? कारण आत्मा व सूक्ष्म शरीर एकच असून उत्तर शरीराची जाती भिन्न आहे. म्हणजे एक शरीर संपलं आणि शरीर संपल्याच्या नंतर तो काय झाला? ते शरीर गेलं, ती जाती पण गेली आणि दुसरं शरीर निर्माण झालं आणि दुसरं शरीर निर्माण झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सूक्ष्म शरीर तेच आहे आणि आत्माही तेच आहे. फक्त काय झालं? त्याची जाती बदलली. जाती बदलली का बदलली जाती? जाती हा धर्म कोणाचा आहे? स्थूल शरीराचा आहे. स्थूल शरीर बदललं म्हणून काय झालेले? जाती सुद्धा काय झालेली? बदललेली. कारण असा काही सृष्टीचा नियम नाही की आता ब्राह्मण देहामध्ये जन्माला आला म्हणून पुढचाही जन्म ब्राह्मणाचाच होईल असं काही सांगता येत नाही. ब्राह्मण देहा उलट उत्तम देहामध्ये जर जन्माला आला, उत्तम कुळामध्ये जन्माला आला, उत्तम जातीमध्ये जन्माला आला, त्यानं उत्तम कर्म जर नाही केली तर त्याला मात्र काय होत असतं? नरकाची प्राप्ती होत असते. म्हणून चांगला देह मिळाला तर त्याने काय केले पाहिजे? चांगली कर्म केली पाहिजे आणि त्या कर्माच्या योगाने काय झालं पाहिजे? तर याच देहामध्ये मुक्त झालं पाहिजे. हे मनुष्य देहाचं काय आहे? कर्तव्य आहे. याच्यासाठीच मनुष्याचा देह आहे. केवळ उपभोग घेण्यासाठी, विषयाचे भोग घेण्यासाठी हा मनुष्य देह नसून हा मनुष्य देह अतिशय दुर्लभ आणि तो दुर्लभ मनुष्य देह प्राप्त झाल्याच्या नंतर केवळ आत्मप्राप्तीसाठीच
आणि या जगताच्या निवृत्तीसाठीच काय केलं पाहिजे, प्रयत्न करून याच देहामध्ये काय झालं पाहिजे, मुक्त झालं पाहिजे. आणि जर नाही झालं तर मग नाना योनीमध्ये पुन्हा जन्माला यावं लागतं. पुन्हा जन्म मरणाधिकांचं आणि इतर आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक दुःख त्याच्या वाट्याला काय येतं, सतत येतं आणि ते दुःख भोगावं लागतं. म्हणून दुःखाची अत्यंत निवृत्ती केली पाहिजे. आणि नाही केली तर मग दुसऱ्या जन्मामध्ये पुन्हा हाच देह त्याला प्राप्त होईल. हे काही ह्याच जातीमध्ये त्याला जन्म येईल असं काही सांगता येत नाही. म्हणून ते सांगतात जरी दुसऱ्या देहामध्ये त्याला जन्म प्राप्त झाला तरी सुद्धा या देहाची जी जाती आहे ती जाती पुढच्या देहामध्ये नसते. पण सूक्ष्म शरीर आणि आत्मा मात्र कोण असतो, पूर्वीचाच, पूर्वीच्या देहामध्ये असणारा जो आत्मा आणि पूर्वीच्या देहामध्ये असणारं जे सूक्ष्म शरीर त्याला काय होत असतं, प्राप्त होत असतं. कारण का, सूक्ष्म शरीराचा काय होत असतो, एकदाच नाश होत असतो. म्हणून सूक्ष्म शरीर तसंच राहतं आणि आत्म्याचा मात्र कधीही नाश होत नाही. आत्मा हा नित्य आहे आणि सर्व व्यापक असल्यामुळे आत्माही त्याचा कोण असतो, तोच असतो. आणि सूक्ष्म शरीरही काय असतं, तेच असतं. कारण आत्मा व सूक्ष्म शरीर काय, म्हणून जात्यादी धर्म आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा म्हणता येत नाही. आत्म्याचाही धर्म नाही, ब्राह्मणत्व जी जाती आहे ती जाती आत्म्याचाही धर्म नाही आणि सूक्ष्म शरीराचाही धर्म नाही. तर तो धर्म कोणाचा आहे, स्थूल शरीराचा आहे. कारण आत्मा व सूक्ष्म शरीर एकच असून उत्तर शरीरात जाती भिन्न होते. कारण आत्मा कसा आहे, आत्मा आणि सूक्ष्म शरीर एकच आहे. म्हणजे काय, आत्मा आणि सूक्ष्म शरीर एकच नाहीये. इथे जर सांगितलंय आत्मा आणि सूक्ष्म शरीर कसं आहे, एकच आहे. का सांगितलं असं, नीट वाचा वाक्य. कारण आत्मा व सूक्ष्म शरीर एकच असून, चुकीच झाले काय वाक्य, काय म्हणायचे त्यांना, आत्मा व सूक्ष्म शरीर एकच असून म्हणजे माणसाचा ब्राह्मण देहामध्ये जन्माला आलेला होता, तो देह संपला, त्यानं दुसरा देह धारण केला. दुसरा देह धारण केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो ब्राह्मणाचा देह आहे का, ब्राह्मण जाती आहे का, त्या ठिकाणी ब्राह्मण जाती नाही. ब्राह्मण जाती नसली तरी सुद्धा सूक्ष्म शरीर तेच आहे की नाही. म्हणजे सूक्ष्म शरीर पूर्वीच्या देहामध्ये असणारं आणि या देहामध्ये असणारं ते कसं आहे, एकच आहे. आणि आत्मा पूर्वीच्या देहामध्ये असणारा आणि या देहामध्ये असणारा तो कसा आहे, एकच आहे. म्हणजे आत्मा आणि सूक्ष्म शरीर एक आहे असं नाही सांगायचं त्यांना. म्हणजे त्या देहामध्ये आणि या देहामध्ये आत्मा एकच आहे आणि त्या देहामध्ये आणि या देहामध्ये सूक्ष्म शरीर सुद्धा कसं आहे, एकच आहे. फक्त स्थूल शरीर काय झालं, बदललं. म्हणून सांगतात आत्मा व सूक्ष्म शरीर एकच असून उत्तर शरीरात जाती भिन्न होते आणि पुढच्या शरीरामध्ये मात्र काय होत असतं, त्याची जाती अगोदरच्या शरीरामध्ये जर ब्राह्मण जाती असेल तर पुढच्या शरीरामध्ये मात्र ब्राह्मण जाती असेल असं मात्र काही सांगता येत नाही. त्याची जाती बदलते कारण त्याचा देह बदलला आणि देह बदलला म्हणून जाती सुद्धा काय झाली, बदलली. कारण जाती हा धर्म कोणाचा आहे, स्थूल देहाचा आहे. स्थूल देह त्या ठिकाणी बदलतो म्हणून जाती बदलते. पण सूक्ष्म देह मात्र तोच असतो आणि आत्मा सुद्धा कसा असतो, तोच असतो. म्हणून आत्मा आणि सूक्ष्म शरीर कसं आहे, पुढच्या शरीरामध्ये सुद्धा मागच्या शरीरामध्ये जे होतं तेच आहे. म्हणून ते कसं आहे, एकच आहे. कर्मभोगात असा नियम नाही की पूर्व शरीरात जी जाती असते तीच उत्तर शरीरात व्हावी. आणि मग कर्माचा भोग घेताना नाही का, जसं जसं मनुष्य कर्म करत असतो तसं तसं काय करावं लागतं, त्याचा भोग घ्यावा लागतो. म्हणून माणसं काय करतात, जन्माला आल्याच्या नंतर कर्म करतात आणि कर्म केल्याच्या नंतर त्या कर्माचं फल भोगण्यासाठी पुन्हा जन्माला येतात. पुन्हा जन्माला आल्याच्या नंतर कर्म भोग संपल्याच्या नंतर पुन्हा मरतात. पुन्हा मेल्याच्या नंतर पाठीमागच्या जन्मात जी कर्म केली त्याच्या फलाचा भोग घेण्यासाठी पुन्हा जन्माला येतात. म्हणून ही परंपरा कायम चालू राहते, कर मर कर, कर मर कर. म्हणून असा काही नियम नाही की आता या शरीरामध्ये आपण ब्राह्मण जातीला जन्माला आलो म्हणून पुढचाही जन्म आपल्याला ब्राह्मण जातीमध्येच मिळेल. या जन्मामध्ये आपण क्षत्रिय जातीमध्ये जन्माला आलो म्हणून पुढचाही जन्म क्षत्रिय जातीमध्ये मिळेल. अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा कर्माच्या फलाच्या उपभोगाचा काही नाही, नियम नाही. जे जे जशा जशा प्रकारचं कर्म प्रारब्धानुसार समोर उपभोगाला येईल त्याप्रमाणे त्याला काय मिळतं, जन्म मिळत असतो. तोच जन्म मिळावा अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी नियम नाही.
कर्मभोगात असा नियम नाही की पूर्व शरीरात जी जाती आहे तीच उत्तर शरीरात व्हावी, आणि स्थूल शरीराचा धर्म न मानता आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा धर्म मानला तर सर्व उत्तर शरीराच्या ठिकाणी दुसरी जाती होणार नाही. आणि दुसरं असं सांगतात, पहिलं काय सांगितलं की इथे सृष्टीचा असा नियम नाही किंवा कर्मभोगाचा असा नियम नाही की पूर्वीच्या जन्मामध्ये जी जाती असेल तीच उत्तर जन्मामध्ये जाती होईल, किंवा जर तो कारण हा धर्म कोणाचा आहे, स्थूल शरीराचा धर्म आहे. आणि जाती हा धर्म स्थूल शरीराचा न मानता जर आपण सूक्ष्म शरीराचा धर्म मानला किंवा आत्म्याचा जर धर्म मानला, असं जर मानलं तर काय होईल म्हणतात, तर मग मात्र पुढच्या जन्मामध्ये सुद्धा काय होऊ शकेल, तीच जाती प्राप्त होईल. या जन्मामध्ये ब्राह्मण आहे आणि पुढच्या जन्मामध्ये सुद्धा काय होईल, ब्राह्मण होईल. का होईल, कारण ब्राह्मण ही जी जाती आहे आणि जाती हा जो धर्म आहे, हा धर्म जर सूक्ष्म शरीराचा आहे असं जर मानलं तर पुढच्या जन्मामध्ये सुद्धा त्याला काय होऊ शकते, तीच जाती प्राप्त होऊ शकते. किंवा आत्म्याचा जरी धर्म मानला, कारण आत्मा सुद्धा कसा आहे, मागच्या जन्मामध्ये जो आत्मा होता तोच पुढच्या जन्मामध्ये आहे. मग जाती हा धर्म जर आत्म्याचा मानला तरी सुद्धा काय होईल, पुढच्या जन्मामध्ये तीच जाती प्राप्त होईल. परंतु हा जो धर्म आहे तसं मात्र कुठेही आपल्याला आढळून येत नाही, नाही का. मागच्या जन्मामध्ये जी जात असेल तीच पुढच्या जन्मामध्ये प्राप्त होईल असं मात्र असा काही नियम नाही. त्यामुळे हा जो धर्म आहे हा धर्म सूक्ष्म शरीराचा पण नाही आणि आत्म्याचा सुद्धा धर्म नाही. तर तो धर्म कोणाचा आहे, तर स्थूल शरीराचा आहे. आणि स्थूल शरीराचा असल्यामुळं पुढच्या जन्मामध्ये मागच्या जन्मामध्ये जी जाती होती तीच जाती त्याला प्राप्त होईल असा काही सांगता येत नाही. स्थूल शरीराचा धर्म न मानता आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा धर्म मानला तर सर्व उत्तर शरीराच्या ठिकाणी दुसरी जाती होणार नाही. दुसऱ्या जातीमध्ये तो जन्माला येणारच नाही. मागच्या जातीमध्येच काय होईल, जन्माला येईल. कधी, तर हा जाती हा धर्म जर सूक्ष्म शरीराचा आणि आत्म्याचा मानला तर. पण तसं मात्र मानता येत नाही. मी द्विज आहे या बोधाने आत्म्याच्या ठिकाणी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जातीचे ज्ञान होते. द्विज, मी कोण आहे, द्विज आहे. द्विज कोणाला म्हणतात, ब्राह्मणाला काय म्हणतात, द्विज म्हणतात. द्विज का म्हणतात, त्याचा 2 वेळा जन्म होतो म्हणून त्याला काय म्हणतात, द्विज म्हणतात. द्वे जायते इति द्विजहा, 2 वेळा जन्म होतो. 2 वेळा कधी जन्म होतो, मातेच्या उदरातून एकदा जन्म होतो आणि दुसऱ्यांदा नवीन जन्म कधी होतो, ज्यावेळेला त्याला उपनयन संस्कार केले जातात त्यावेळेला त्याचा पुन्हा दुसरा नवीन जन्म होतो म्हणतात. 2 वेळा जन्म होतो म्हणून त्याला काय म्हणतात, द्विज म्हणतात. पक्षाला सुद्धा द्विज म्हणतात. द्विज का म्हणतात, 2 वेळा जन्म होतो त्याचा. एकदा अंड म्हणून बाहेर पडला तेव्हा एकदा जन्म झाला, अंड फुटलं त्याच्यातून पुन्हा जन्म झाला, म्हणून त्यालाही सुद्धा काय म्हणतात, द्विज म्हणतात. मग हे जे द्विज आहेत हे द्विज कोणाला म्हणतात, तर ते सांगतात की ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघांना काय म्हटलं जातं, द्विज म्हटलं जातं. या तिघांना द्विज का म्हटलं जातं, तर या तिघांना उपनयन संस्काराचा काय आहे, अधिकार वेदाने सांगितलेला आहे, म्हणून त्यांना द्विज अशा प्रकारे म्हटलं जातं. आणि मग त्यांच्या ठिकाणी मी ब्राह्मण आहे अशा प्रकारे जातीचं त्यांना काय होत असतं, ज्ञान होत असतं. कारण या 3 वर्णांना उपनयन संस्कार आहे म्हणून द्विज म्हणतात. या 3च वर्णांना उपनयन संस्कार करण्याचा अधिकार आहे म्हणून त्यांना काय म्हणतात, द्विज म्हणतात. आता हे उपनयन संस्कार करण्याचं काय झालेलं आहे, सगळीकडे लुप्त झालेली ही परंपरा. वैश्य, क्षत्रिय यांच्यामध्ये तर लुप्त झालीच झाली, पण अलीकडच्या काळामध्ये जे सुधारित ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणांच्या ठिकाणी सुद्धा या उपनयन संस्कार करण्याची काय झालेली पद्धतच राहिलेली नाही. म्हणून या 3ही पूर्वीच्या काळामध्ये या 3ही वर्णांना उपनयन संस्कार करण्याचा अधिकार होता. ती परंपरा अव्याहतपणे चालू होती आणि म्हणून यांना काय म्हटलं जातं, द्विज अशा प्रकारचं म्हटलं जातं. या कारणास्तव आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास सादृश्य दोषा वाचून आहे. या कारणास्तव म्हणजे कोणत्या कारणास्तव, आता पाठीमागं सांगितलेलं जे कारण. जाती हा कोणाचा धर्म आहे, स्थूल शरीराचा धर्म आहे. तो सूक्ष्म शरीराचाही म्हणता येत नाही आणि आत्म्याचाही म्हणता येत नाही. सूक्ष्म शरीराचा आणि आत्म्याचा का म्हणता येत नाही, जर सूक्ष्म शरीराचा आणि आत्म्याचा जो धर्म असता तर पुढच्या जन्मामध्ये सुद्धा काय झालं असतं, तीच जाती त्याला प्राप्त झाली असती. पण तीच जाती प्राप्त होणे असा काही नियम नाही, म्हणून तो धर्म आत्म्याचाही नाही आणि सूक्ष्म शरीराचाही नाही. म्हणून या कारणामुळे तो काही नाही, या कारणामुळे काय झालं म्हणतात, आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास सादृश्य दोषा वाचून होतो. परंतु
तो स्थूल देहाचा जरी धर्म असला तरी सुद्धा मनुष्य काय म्हणत असतो, मी ब्राह्मण आहे, माझं जे शरीर आहे हे शरीर ब्राह्मण आहे असं म्हणतो का तो? माझ्या शरीराचा जाती कोणती आहे, ब्राह्मण आहे असं तो म्हणतो का? उलट तो काय म्हणत असतो, मी ब्राह्मण आहे. म्हणजे तो अध्यास कुठं करत असतो, आत्म्याच्या ठिकाणी, साक्षीच्या ठिकाणी. ब्राह्मणत्व ही जाती आहे, या जातीचा अध्यास कुठं होत असतो? वास्तविक तो स्थूल शरीराचा धर्म असून सुद्धा आत्म्याच्या ठिकाणी त्याचा काय होत असतो, त्या धर्माचा तो काय करत असतो, आरोप करत असतो. म्हणून हा जो अध्यास झाला, कोणता अध्यास झाला? जातीचा अध्यास झाला. कोणाच्या ठिकाणी झाला? आत्म्याच्या ठिकाणी. म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी हा जो जातीचा अध्यास घडला, हा अध्यास घडण्यासाठी काय सादृश्य यांच्या ठिकाणी? मग तू जे म्हटला होता की प्रमेयाच्या ठिकाणी काय असावा लागतो, सादृश्य दोष असावा लागतो, तरच अध्यास घडतो. मग आत्म्याच्या ठिकाणी मी ब्राह्मण आहे अशा प्रकारच्या जातीचा जो अध्यास घडला, तो अध्यास घडण्यासाठी या दोघांच्या ठिकाणी काय सादृश्य आहे? तर ते सांगतात सादृश्य तर नाही, पण उलट याच्यामध्ये अतिशय विरुद्ध धर्म आहे. सादृश्य दोष इतकेच नव्हे तर उलट आत्मा व्यापक, जाती परिचिन्न. आत्मा कसा आहे? व्यापक आहे. आणि जाती कशी आहे? परिचिन्न आहे. आत्मा कुठं नाही? सर्व ठिकाणी आहे. तो नाही ऐसा ठाव उरला शेकवन, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. परमात्मा हा सर्व ठिकाणी व्यापून राहिलेला आहे. म्हणून आत्मा कसा आहे? तर व्यापक आहे. आणि जाती कशी आहे? परिचिन्न. परिचिन्न म्हणजे ती एका शरीराच्या ठिकाणी राहते की नाही? जो ब्राह्मण असेल त्या ब्राह्मण शरीराच्या ठिकाणीच ती काय राहते? जाती राहते. किंवा अनेक ब्राह्मण असतील, त्या ब्राह्मणांच्या शरीराच्या ठिकाणी काय राहते? ती जाती राहते. म्हणून जाती ही काय झाली? परिचिन्न झाली. आणि आत्मा कसा आहे? व्यापक आहे. म्हणजे दोघांच्या ठिकाणी काय झालं? अतिशय विरुद्ध झालं. आत्मा कसा आहे म्हणतात? प्रत्येक आहे. प्रत्येक आहे म्हणजे कसा आहे? तो अतिशय जवळ आहे. जवळ आहे म्हणजे सर्वांच्या कुठं आहे? आतमध्ये आहे, नाही का? आणि जाती कशी आहे? पराग आहे. पराग म्हणजे अतिशय दूर आहे. दूर म्हणजे आत्म्याचा आणि या जातीचा कधी संबंध घडत नाही. ती जाती आत्म्याच्या जवळ सुद्धा येऊ शकत नाही. म्हणून जाती कशी आहे? बाहेर आहे. आणि आत्मा कसा आहे? आतमध्ये आहे. शिवाय आत्मा कसा आहे म्हणतात? विषय आहे. आणि जाती कशी आहे? विषय आहे. विषयी म्हणजे कोण? तर चेतन आहे आत्मा. आणि विषय कसे आहेत? तर जड आहेत, नाही का? किंवा आत्मा हा कसा आहे? ज्ञानस्वरूप आहे. आणि विषय कसे आहेत? तर जड आहेत. किंवा आत्मा हा सगळ्यांचं प्रकाशन करून देणार आहे. म्हणजे आत्म्याला काय होत असतं? सगळ्याचं ज्ञान होत असतं. आणि बाकीचे पदार्थ कसे आहेत? जड आहेत. म्हणजे यांचा धर्म कसा आहे? तर अतिशय विरुद्ध स्वभावान आहे. आणि विरुद्ध धर्म असल्यामुळे असले तरी सुद्धा आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी सर्व बंधाचा अध्यास घडतो. तू म्हटला होता की दोघांच्या ठिकाणी काय पाहिजे? सादृश्य दोष पाहिजे. पण या ठिकाणी जाती आणि आत्मा यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सादृश्य नाही. सादृश्य नसून उलट काय आहे? यांचे धर्म कसे आहेत? अंधकार आणि प्रकाश याच्याप्रमाणे अतिशय विरोध अशा प्रकारचे धर्म असून सुद्धा आत्म्याच्या ठिकाणी जातीचा काय होऊ शकतो? अध्यास संभवू शकतो. नवे अहंकारादी बंधाचा आत्म्याच्या ठिकाणी काय घडतो? अध्यास घडतो. जसा जातीचा अध्यास घडतो सादृश्य दोष नसताना सुद्धा, त्याप्रमाणे आत्मा आणि अहंकारादी बंध यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सादृश्य दोष नसताना सुद्धा काय होऊ शकतो? या अहंकारादी बंधाचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय घडतो? अध्यास घडतो. म्हणजे जगत आणि परब्रह्म यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सादृश्य नाही. उलट दोघांच्या मध्ये कसे आहेत? अतिशय विरोधी अशा प्रकारचे धर्म आहेत. आणि असं असताना सुद्धा जगताचा परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी काय घडू शकतो? अध्यास घडू शकतो. तसेच डोळ्याचे काविळीमुळे शुभ्र शंकाचे ठिकाणी पिवळ्या रंगाचा अध्यास होतो. आणि मधुर साखरेच्या ठिकाणी पित्त दोषामुळे कडूपणाचा अध्यास घडतो. नाही का? एखाद्या माणसाला जर कावीळ झाली आणि कावीळ झाल्याच्या नंतर पांढरा शुभ्र शंख त्याला जर दाखवला तर तो काय म्हणतो? हा कसा आहे? पिवळा आहे. म्हणजे
कशामुळे घडलं हे? काविळीमुळे घडलं. म्हणून डोळ्याच्या ठिकाणी काविळीमुळे शुभ्र शंखाच्या ठिकाणी पिवळ्या रंगाचा अध्यास होतो. ज्या वेळेला रामायणामध्ये असा प्रसंग आलेला आहे, हनुमंतराय सीतेचा शोध करण्यासाठी गेले आणि शोध करून परत आले. परत आल्याच्या नंतर सर्व वृत्तांत काय केला? निवेदन केला. आणि याचं वर्णन नाथ महाराजांनी आपल्या भावार्थ रामायणामध्ये विस्ताराने लिहिलं. आणि विस्ताराने लिहित असताना त्याने असं लिहिलं की ज्या वेळेला हनुमंतराय लंकेमध्ये गेले, लंकेमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या सीतेला त्या वनामध्ये ठेवलेलं होतं, अशोक वनामध्ये. आणि त्या अशोक वनाचं वर्णन करत असताना वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी काय होती म्हटले? फुलं होती, फळं होती, यथेच्छ फलं त्याने काय केली? भक्षण केली. आणि त्या ठिकाणी असणारी जी फुलं होती ती फुलं कशी होती? पांढऱ्या शुभ्र वर्णाची होती. आता मारुतीराय त्या ठिकाणी रामायण ऐकण्यासाठी आलेले होते. असं म्हणतात की जे 7 चिरंजीवी आहेत त्याच्यामध्ये हनुमंत हे कसे चिरंजीव आहेत, म्हणजे यांना कधीही मृत्यू नाही. मग परमात्मा निज धामाला गेले प्रभू रामचंद्र, त्यावेळेला हनुमंतांना त्यांनी विचारलं तुला यायचं का माझ्याबरोबर? त्यावेळेला त्याने सांगितलं मला तुझ्याबरोबर यायचं नाही, मला इथेच राहायचं. फक्त मला एकच वर देऊन जा की ज्या ज्या ठिकाणी रामकथा चालेल त्या त्या ठिकाणी मी उपस्थित राहून ती रामकथा ऐकेल, अशा प्रकारचा मला काय करा? वर द्या. रामाने त्याला वर दिला. म्हणून हनुमंतराय आजही ज्या ज्या ठिकाणी रामाची कथा चालू असते त्या ठिकाणी ती रामकथा ऐकण्यासाठी उपस्थित असतात. मग एकनाथ महाराज त्या पैठणला रामाची कथा सांगत होते, रामायण लिहित होते. आणि लिहित असताना हनुमंतराय सुद्धा ब्राह्मणाच्या वेशामध्ये त्या ठिकाणी येऊन ती कथा ऐकत होते. नाथ महाराजांनी असं वर्णन केलं की त्या ठिकाणी असणारी फुलं कशी होती? पांढरी शुभ्र होती. त्यावेळेला त्या ब्राह्मणाच्या वेशामध्ये असलेले हनुमंतराय सांगू लागले की त्या ठिकाणी असणारी जी फुलं होती ती पांढरी नव्हती, तर लाल रंगाची होती. म्हटले कसं काय? म्हणले मी प्रत्यक्ष पाहिली, ती फुलं कशी होती? लाल रंगाची होती. आता प्रश्न निर्माण झाला की प्रत्यक्ष पाहणारे मारुतीराय सांगतात की ती फुलं लाल होती आणि नाथ महाराज सांगतात की ती फुलं पांढरी होती. चुकीचं कोणाचं? कारण नाथराय संतांचं जे वाङ्मय आहे ना, ते वाङ्मय प्रासादिक वाङ्मय आहे, नाही का? तुकोबाराय सांगतात ना, बोले विठ्ठल प्रसादे, क्षरा वेगळा तुका होनी निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. देवाच्या प्रसादाने संतांचं वाङ्मय काय झालेले? निर्माण झालेले. म्हणून हे प्रासादिक वाङ्मय आहे. आणि ते जे जे बोलतात ते कसं आहे? सगळं बरोबरच आहे, सत्यच आहे. ते सांगतात ते तसंच आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काय नाही, भेद नाही. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक नाही. त्यांनी जे जे सांगितलंय ते कसं आहे? बरोबरच आहे. मग नाथ महाराज सांगतात की फुलं पांढऱ्या रंगाची होती आणि मारुतीराय सांगतात की ही फुलं कशी होती? लाल रंगाची होती. मग काय करायचं? मग म्हटले आपण कोणाला तरी विचारू. कोणाला विचारायचे? मग ज्याने ती फुलं बघितली त्याला विचारलं पाहिजे. मग ती फुलं कोणी बघितली? म्हटले सीतेने बघितले. चला आपण सीतेला विचारायला जाऊ. मग सीता म्हणजे कोण? लक्ष्मी म्हणजे सीता. लक्ष्मीचाच अवतार आहे की नाही सीता? मग गेले लक्ष्मीकडं आणि गेल्याच्या नंतर लक्ष्मीला विचारलं की ही फुलं कोणत्या रंगाची होती? तिनं सांगितलं की फुलं पांढऱ्याच रंगाची होती. हे कसं? म्हटले ती फुलं पांढऱ्याच रंगाची होती, परंतु हे मारुतीराया, तू ज्या वेळेला त्या लंकेमध्ये आला आणि त्या लंकेमधल्या लोकांचं ते सगळंच्या सगळं वाईट आचरण बघितलं आणि बघितल्याच्या नंतर त्या राक्षसींनी मला वेगवेगळ्या प्रकाराने त्रास देत होत्या. रावणही त्या ठिकाणी आला, रावणाने अनेक प्रकारे माझा छळ केला आणि हे सगळं पाहिल्याच्या नंतर तुला अतिशय राग आला आणि रागाच्या भरामध्ये तुझ्या डोळ्यामध्ये रक्त उतरलं आणि डोळ्यामध्ये रक्त आल्याच्या नंतर तुला काय झालं? म्हटले हे पांढरे असणारी फुलं लाल दिसायला लागली. त्याप्रमाणे एखाद्या माणसाला जर कावीळ झाली तर कावीळ झाल्याच्या नंतर पांढरे पदार्थ सुद्धा कसे दिसतात? पिवळे दिसतात. म्हणजे शंख पांढरा असून सुद्धा काय होतो? त्या ठिकाणी पिवळ्या रंगाचा अध्यास होतो. आणि साखर मधुर साखरेच्या ठिकाणी पित्त दोषामुळे कडूपणाचा अध्यास होतो. साखर गोड असते,
मधुर असते, पण एखाद्याला जर पित्त झालं तर त्याला ती साखर कशी लागते? कडू लागते, नाही का? काय माऊलीची ओळी आहे ना, हा, ज्वरे विटाळले मुख, ते दुधाते म्हणे कडूविक. दूध कसं आहे? मधुर आहे, गोड आहे, पण ज्वराने त्याचं तोंड, तापाने त्याचं तोंड काय झालं? खराब झालं. विटाळलं म्हणजे काय झालं? खराब झालं. पण ते दूध गोड असताना सुद्धा त्याला कसं वाटायला लागलं? कडू वाटायला लागलं. त्याप्रमाणे या ठिकाणी सांगतात, गोड साखरेच्या ठिकाणी सुद्धा पित्त दोषामुळे त्याला काय होत असतो? कडूपणाचा अध्यास होतो. याचा तापात सर्वांना अनुभव आहे. ताप आला म्हणजे सर्वांना अशा प्रकारचा काय येतो? अन्न खायलाच नको वाटतं. ताप एकदा येऊन गेला म्हणजे तापामध्ये बाकीचे लोक आग्रह करत असतात, थोडं तरी खा, थोडं तरी खा. पण यानं तोंडामध्ये घास टाकला रे टाकला की तो घास आतमध्ये जात नाही, तोंडातच फिरतो. उलट तोंडाच्या काय होत असतो? बाहेर येत असतो. कारण ते सर्व कसं लागत असतं? कडू लागत असतं. आणि हे कशामुळे होत असतं? तापामुळे होत असतं. म्हणून सर्वांना त्याचा अनुभव आहे. वरील पिवळ्या रंगाचा व कडू स्वादांच्या या दोन दृष्टांतात शंकाच्या पांढरे रंगाच्या ठिकाणी किंवा शर्करेच्या मधुरतेच्या ठिकाणी सादृश्य दोषा वाचून अध्यास होतो. आणि मग हा अध्यास घडला. कोणता अध्यास घडला? शंख कसा आहे? पांढरा आहे. आणि पांढरा असून सुद्धा तो कसा दिसायला लागला? पिवळा दिसायला लागला. म्हणजे पांढऱ्या शंखाच्या ठिकाणी पिवळ्या रंगाचा काय झाला? अध्यास घडला. आणि गोड साखरेच्या ठिकाणी कडू काय झाला? साखरेचा काय झाला? त्या ठिकाणी अध्यास झाला. मग याच्या ठिकाणी कुठलं सादृश्य आहे? पिवळ्यामध्ये आणि पांढऱ्यामध्ये काही सादृश्य आहे का? कुठल्याही प्रकारचं सादृश्य नसताना सुद्धा पिवळ्या शंखाच्या ठिकाणी, पांढऱ्या शंखाच्या ठिकाणी कोणता शंख दिसायला लागला? पिवळा शंख दिसायला लागला. आणि गोड आणि कडू याच्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं सादृश्य आहे का? उलट अतिशय विरुद्ध अशा प्रकारचे धर्म आहे. पण असं असताना सुद्धा मधुर साखरेच्या ठिकाणी काय झाला? कडूपणाचा काय झालेला आहे? अध्यास झालेला आहे. म्हणजे सादृश्य दोषा वाचून सुद्धा काय होऊ शकतो? अध्यास घडू शकतो. आणि तू जे म्हणत होता की प्रमेयाच्या ठिकाणी काय असावं लागतं? सादृश्य असावं लागतं. उलट आमचं तर असं म्हणणं आहे की सादृश्य दोषा वाचून सुद्धा काय घडू शकतो? अध्यास घडू शकतो. आणि याकरिता सादृश्य दोष अध्यासाला हेतू नाही. म्हणून आम्ही काय सांगतो की सादृश्य दोष हा काय नाही तर अध्यासाला हेतू नाही. रज्जू सर्प किंवा शुक्ती रजताच्या अध्यासामध्ये सादृश्य असले तरी सर्वच अध्यासात अधिष्ठान व आरोप्य यामध्ये सादृश्य नसते. आता तू जो रज्जू सर्पाचा आणि शुक्ती रजताचा दृष्टांत सांगितला होता त्या ठिकाणी मात्र सादृश्य होतं. रज्जू मध्ये आणि सर्पामध्ये लांबटपणा हे काय आहे? सादृश्य आहे. त्या ठिकाणी मात्र बरोबर जुळत होतं. त्या ठिकाणी सादृश्य होतं. किंवा शुक्ती आणि रजत, शुक्ती चकाकणारी आहे आणि रजतही चकाकणारे, म्हणून दोघांच्या ठिकाणी काय आहे? सादृश्य आहे. मग प्रत्येक ठिकाणी अध्यास घडण्यासाठी सादृश्यच असावं लागतं असा काही नियम नाही. त्या ठिकाणी सादृश्य होतं म्हणून अध्यास घडला, किंवा अध्यास घडला त्याच्यामध्ये सादृश्य आहे, हे बरोबर आहे. पण प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा अध्यास घडतो त्या वेळेला त्यांच्यामध्ये सादृश्य असतंच असं काही नियम सांगता येत नाही. म्हणून अधिष्ठान व आरोप्य यामध्ये सादृश्य नसते. प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेला अध्यास घडतो त्या ठिकाणी आरोप्य म्हणजे ज्याचा आरोप केला जातो त्याला काय म्हटलं जातं? आरोप्य. रज्जू सर्पामध्ये सर्प हा कोण आहे? आरोप्य आहे. आणि रज्जू ही कोण आहे? अधिष्ठान आहे. म्हणजे अधिष्ठान आणि आरोप्य यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काय नसतं? सादृश्य नसतं. आणि सादृश्य नसलं तरी सुद्धा त्यांचा काय होऊ शकतो? अध्यास घडू शकतो. म्हणून सादृश्य हा दोष नसून तो अध्यासाला हेतू आहे असे म्हणणे युक्त आहे. म्हणून तू जो सादृश्य हा काय सांगितला होता? दोष सांगितला होता. पण आम्ही सांगतो तो सादृश्य दोष नाही. सारखेपणा असेल तर अध्यास घडू शकतो. अध्यासाला ते कारणीभूत होऊ शकतं. अध्यासाचा तो हेतू होऊ शकतो. पण सादृश्यच दोष पाहिजे अध्यास घडण्यासाठी असं मात्र काय करता येत नाही? म्हणता येत नाही. म्हणून सादृश्याला काय म्हणता येत नाही? दोष म्हणता येत नाही. कारण सादृश्य दोषा वाचून सुद्धा अध्यास घडू शकतो. म्हणून सादृश्य हा दोष अध्यासाच्या मध्ये सामग्री आहे असा काही नियम मात्र करता येत नाही. या प्रकारे करून
सादृश्य दोष आध्यासाला हेतू नाही हे सिद्ध झाले. आणि या प्रकारे प्रमेयाच्या ठिकाणी तो म्हटलं होता की सादृश्य दोष असावा लागतो. तर आम्ही सांगतो सादृश्य दोष नसेल तरी सुद्धा अध्यास घडू शकतो. म्हणून सादृश्य दोषापासून अध्यास घडतो, म्हणून सादृश्य हे अध्यासाला हेतू नाही हे आतापर्यंत काय केलं आम्ही सिद्ध केलं. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.